ह्याचं तुम्हाला सांगतो, हे आहे GoPro Hero 10 जे की 3 वर्ष आधी घेतलेलं आहे आणि ट्रॅव्हलिंग एक आत आहे, हे 3 इथे आहेत अँड देन हे GoPro आपण इथे लावत असतो आणि मोटो व्लॉगिंग करतो. हे आहे GoProचं. जर मीडिया मोड लावणार असेल तर फक्त माईकसाठी हे माईक आहे. हे माईक डायरेक्ट हेल्मेटच्या आत बसते आणि मी बोललेला आवाज येते जसं ह्याच्याने यायलाय आत्ता तुम्हाला. सो गाईज, आता मी आहे सोलापूर बाळवेसमध्ये. तर आपण मोटो व्लॉगिंग गोप्रोच्या टेस्टसाठी निघूयात आणि इथनं जयशंकर म्हणून हॉटेल आहे, सगळ्यांना सोलापूरमध्ये सगळ्यांना माहीतच असेल. तिथे जाऊया आणि चाय, भूक असेल तर काय तर मॅगी वगैरे खाऊन रिटर्न येऊया. सो लेट्स गो. यू कॅन स्विच ऑन गो. तो अभी अपन सोलापुर पुणे हाईवे से जा रहे हैं. तर हे माझं मेडिकल आहे. आता आपण निघूया तिथनं. पाऊस अजून थोडं थोडं चालू आहे. हायवेला गेल्यावर जास्त झाला तर प्रॉब्लेम येणार. सो गाईज, मी हायवेला रेअरली विदाऊट जॅकेट अँड विदाऊट गिअर्स जातो. तर आता जसं की बघू शकता, काही गिअर्स आणि बूट नाही घातले, चप्पल आहे. तर आय विल नॉट रिकमेंड धिस. प्लीज सगळेजण बाईकने हायवेला जाताना ऑल गिअर्स घालूनच निघत जावा. तर गाईज, आता पेट्रोल पण भरायचं आहे आपल्याला आणि XP100 भेटलेल का हायवेला गॅरंटी नाही आहे. XP100 नाही भेटलं तर मग आपल्या माननीय लोकांचं पेट्रोल आपल्याला घालावं लागेल गाडीत, जे की आहे E20. त्याच्याने गाडीचं काय हाल होईल ते पण बघावं लागेल. सो गाईज, कमेंटमध्ये आपापले व्ह्यूज ठेवा की E20 पेट्रोलबद्दल. अँड दॅट्स ऑल. तुमचे रिव्ह्यूज वगैरे ठेवा. आणि आता आपण निघालेलो आहे. गाडी पण स्पीड पकडत आहे, ट्रॅफिक वगैरे काय नाही आहे. सो लेट्स गो. सो गाईज, मी आधी बाईकवर फिरलो तर भरपूर आहे, पण तेव्हा ब्लॉगिंग नाही केलं आहे. तर कमेंटमध्ये मेन्शन करा की आता कुठलं ट्रिप काढू दे, त्या ट्रिपचं मस्त फुल ब्लॉग करूया आणि तुम्हाला दाखवूया. मोस्टली गोवा किंवा मालवण किंवा केरळ या साईडचं प्लॅन करायला आता. तर आता बघूया, डिस्कशन चालू आहे. 4-5 जण इन आहेत. तर न्यू सबस्क्रायबर्सला मी सांगतो, आधीच्या नंतर माहीत असेल की माझ्याकडे ट्रॅव्हलिंगसाठी 2 बाईक आहेत, एक मेटेअर आणि एक GT 650. तर जर मेटेअर घेऊन तर इझिली जाऊ शकतो. जर GTने लॉंग टूर करायचं आहे तर हँडल बार चेंज करावं लागेल. ज्यांच्याकडे व्ह्युअर्समध्ये GT आहे त्यांनी कमेंट्समध्ये लिहा की त्यांनी लॉंग टूर कसं करतात आणि कुठले हँडल बार्स जर मॉडिफाय केले तर कुठले हँडल बार्स यूज केलं ते पण मेन्शन करा. आणि जे कोण बिना काही चेंज करता ट्रॅव्हलिंग करायला ऑन GT 650 त्यांचं पण रिव्ह्यूज द्या, म्हणजे त्या हिशोबाने
प्लॅन करता येईल. तर काहीच पेट्रोल पंप दिसत आहे. आपण पोचत आहे पेट्रोल पंपला. आता बघूया की पेट्रोल पंपमध्ये XP100 भेटते का नॉर्मल E20 पेट्रोल भरावं लागेल. तर अनफॉर्च्युनेटली XP100 नाही आहे, तर आता E20 पेट्रोल भरावं लागेल. आणि GTला तर थोडं भरून चालतच नाही, सो फुलच भरावं लागतं आहे. फुल. हं. 800 करून टाका. सो गाईज अजून थोडं बारीक पाऊस चालू आहे, त्यामुळे फोन परत बॅगेतच ठेवले मी. आत्ता ऑब्झर्व करायला गाडीतला वॉशिंगची खूप गरज आहे, तर उद्या सकाळी घेऊन जाऊया गाडी वॉशिंगला. सो गाईज वी हॅव रीच जयशंकर हॉटेल. इथे रात्रभर उघडं असते, सो तुम्ही सोलापुरात आहे आणि नाईट आउटचा प्लॅन असेल तर यू कॅन विजिट हिअर. हे पुणे हायवेला आहे. फर्स्ट टोल क्रॉस केलं की लगेच 5 मिनटावर. आणि लांबोटी इथे आहे. इथे मी तर सोलो आलेलो आहे. आता अजून एक रायडिंग ग्रुप भेटले, त्यांच्याशी जरा बोलून घेतलं आणि आता चला आज जाऊन चहा वगैरे पिऊया. तर इथे टोकन सिस्टीम आहे, टोकन घ्यावं लागेल आणि मग टोकन घेऊन जे आपल्याला पाहिजे तिथे जाऊन टोकन द्यायचं, मग आपल्याला ते प्रोडक्ट भेटतं. चांगली सिस्टीम आहे. सो गाईज हे नॉर्मल चहा नाही आहे, हे कुंदाचं चहा आहे, मलाई वगैरे असते. सो गाईज चहा वगैरे पिऊन झालेलं आहे, तर आता आपण परत निघूया.
So guys, thanks for watching the video. Now I am signing off. Meet you in the next vlog. Do subscribe the channel.